तर रेकॉर्डिंग चालू करा. हो चालू केलं. इंडस्ट्रियल प्रिपरेशन ऑफ अल्केन्स म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आता प्रिपरेशन बघायचं आहे. अल्केन्सचं प्रिपरेशन बघायचं आहे. आपण अल्केन्सच्या बाबतीत माहिती घेतली आहे. त्याचं काय आहे फॉर्म्युला काय आहे, त्याची डेफिनेशन काय आहे, त्याचा आयसोमेरिझम कसा आहे हे बघितलं. आता ह्याच्यानंतर आपल्याला कुठून मिळतात अल्केन्स किंवा आपण अल्केन्स कसे तयार करायचं हे बघणं. दॅट इज द प्रिपरेशन ऑफ अल्केन्स. आता इथं बघा इंडस्ट्रियल सोर्स म्हणजे मोठ्या प्रमाणात जो काही इंडस्ट्रियल सोर्स आहे तो इंडस्ट्रियल सोर्स त्याप्रमाणे कसा आहे तो बघा. इंडस्ट्रियल सोर्स क्रूड पेट्रोलियम. तुझा आवाज येतो रे काहीतरी मध्ये वेगळा. क्रूड पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस. हॅलो हॅलो मध्ये काहीतरी वेगळा आवाज येतो ना माझा सर. हा सर दुसरीकडे बसतो सर. हा इकडे बघा. इंडस्ट्रियल सोर्स क्रूड पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस आर सोर्स ऑफ अल्केन्स. क्रूड म्हणजे कच्चं पेट्रोलियम जे काही आहे अँड नॅचरल गॅस ॲज लाईक गोबर गॅस त्याला आपण नॅचरल गॅस म्हणतो. आर सोर्सेस ऑफ अल्केन्स ते सगळे काय आहेत अल्केन्सचे सोर्सेस आहेत. त्याच्यापासून आपण अल्केन्स मिळवू शकतो. डेड प्लांट्स बर्न अंडर अर्थ बिलियन ऑफ इयर्स अगो गॉट कन्व्हर्टेड इनटू क्रूड ऑइल. बरेच वर्षापूर्वी जे काही प्लांट्स आणि ॲनिमल्स जमिनीमध्ये बर्न झालेले आहेत किंवा गाडले गेलेले आहेत त्याच्यापासून काय तयार होतं क्रूड ऑइल तयार होतं. अंडर द हाय प्रेशर अँड हाय टेम्परेचर कंडिशन्स द क्रूड ऑइल कलेक्टेड इन डोम शेप कॅव्हिटीज अंडर द अर्थ सरफेस which we call oil wells. Alkanes are obtained by fractional distillation of crude oil in oil refiners. Alkanes जे काही आहेत ते सगळे हॅलो ते सगळे जे काही अल्केन्स आहेत ते सगळे आपल्याला इंडस्ट्रियल मधून म्हणजेच काय कशा प्रकारे क्रूड ऑइल पासून आपल्याला ते मिळू शकतात. तर क्रूड ऑइल कसं तयार होतं किंवा जे काही ॲनिमल्स आहेत बरेच वर्षापूर्वी ॲनिमल्स हे काय होतात गाडले गेलेले असतात किंवा प्लांट्स गाडले गेलेले आहेत. ते जास्त टेम्परेचरमध्ये जर ते आणि प्रेशरमध्ये जर राहिले तर त्याच्यापासून एक क्रूड ऑइल तयार होतं आणि ते जमिनीच्या पोकळीमध्ये म्हणजे काय अर्थ कॅव्हिटीज त्याला आपण म्हणतो त्या पोकळीमध्ये ते जमा होतं आणि त्याचं जेव्हा आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करतो. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणजे काय बघा इथं मी दाखवतो. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणजे नेमकं काय की क्रूड ऑइल जे काही असतं त्याचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन असं करतात. तेव्हा हे क्रूड ऑइल आहे. डाव्या बाजूने जे काही येणार आहे ते क्रूड ऑइल आहे म्हणजे कच्चं तेल आहे. ते अंडर त्याला काय करतात फर्नास म्हणजे काय त्याला हीट करतात भरपूर. हीट केल्यानंतर जे काही हा जार आहे ह्या टेम्परेचर प्रमाणे आपल्याला वेगवेगळे त्याचे पदार्थ त्या क्रूड ऑइल पासून मिळतात. बघा सगळ्यात खालचा जो थर आहे तो आपण रोड बनवण्यासाठी वापरतो त्याला बिटमेन म्हणतात. आपण त्याला डांबर म्हणतो. त्यानंतर किंवा त्याला टायर असं सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर जो त्याच्यापेक्षा वरचा जो भाग आहे 300 ते 350 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्याला म्हणतात लुब्रिकेंट ऑइल. म्हणजे काय ऑइल जे आपण वापरतो ग्रीस करण्यासाठी ऑइल करण्यासाठी किंवा मशीन व्यवस्थित करण्यासाठी जे काय ऑइल वापरतात ऑइल त्याच्या वरचा जो भाग आहे 250 ते 300 डिग्री सेल्सिअस पर्यंतचा तो आपण फ्यूल म्हणून वापरतो. त्याच्यापेक्षा वरचा जो भाग आहे तो आपण डिझेल म्हणून वापरतो. त्याच्यापेक्षा वरचा जो भाग आहे तो पॅराफिन म्हणून एरोप्लेन मध्ये वापरला जातो आणि त्याच्या वरचा जो भाग आहे तो नॅफ्था म्हणून
केमिकल आहे हे नॅप्था म्हणून, ते आपल्याला सेपरेट करता येतं. आणि त्याच्यापेक्षा जो वरचा भाग आहे तो आपण गॅसोलाईन म्हणून वापरतो. म्हणजे काय, जे काही गॅसवर चालणाऱ्या जे गाड्या आहेत नॅचरल गॅसवर त्यासाठी वापरलं जाणारं हे 25 डिग्री ते 60 डिग्री पर्यंत मटेरियल आहे. आणि सगळ्यात शेवटचे जे काही मटेरियल आहे 25 डिग्री पर्यंत ते आपण पेट्रोलियम गॅस म्हणतो. पेट्रोलियम गॅस म्हणजे ज्याच्यामध्ये की अल्केन्सचं मिक्सचर आहे, ज्याच्यामध्ये काय आहे मिक्सचर असतं. आता त्यानंतर बघा मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन्स. आता हे झालं इंडस्ट्रियल सोर्स, म्हणजे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीमधून मिळणारा सोर्स हा अशा प्रकारे आहे. लॅबोरेटरीमध्ये कशा प्रकारे तयार करू शकतो, फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. फ्रॉम unsaturated hydrocarbon. Unsaturated means which contains carbon carbon double or triple bond. ट्रिपल बॉन्ड. Carbon carbon double or सर आवाज येतो ना? हा सर आता येतो. That is the preparation from unsaturated hydrocarbon. Unsaturated means which contains carbon carbon double or triple bond. These are known as unsaturated hydrocarbon. When catalytic hydrogenation of alkanes, catalytic hydrogenation of alkanes or alkynes with hydrogen gas gives corresponding alkane. जेव्हा आपण हायड्रोजनेशन करतो म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन करतो कशामध्ये, अल्किन्स मध्ये. अल्किन्स मीन्स विच कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, and we get a alkane, finely divided powder of platinum or palladium as a catalyst. The hydrogenation of alkanes and alkynes at room temperature, relatively high temperature and pressure are required with finely divided nickel as the catalyst. See here there is a reaction how to prepare alkanes from alkenes. म्हणजे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड पासून आपल्याला अल्केन कसा तयार करता येईल. That is ethene. Ethene contains 2 carbon atoms and 1 double bond in between 2 carbon atoms. So it is a member of alkenes. हा जो कंपाऊंड आहे तो अल्कीन फॅमिलीचा मेंबर आहे. इथिन प्लस H2 म्हणजेच काय, हायड्रोजनेशन, addition of H2, that is the hydrogenation. Then we get an ethane. त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं, इथेन मिळतो. कसा मिळतो, हा जो डबल बॉन्ड आहे ह्या डबल बॉन्ड पैकी एक बॉन्ड जर ब्रेक झाला तर ह्याच्यापासून 2 अनपेड इलेक्ट्रॉन तयार होतात. कारण काय, एक बॉन्ड तयार होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज असते. मग प्रत्येकावरती एक एक जर अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर काय तयार होतं, वी गेट, and then after the hydrogen atom, that is H2, the bond broken between 2 hydrogen atoms getting 1 unpaired electron on one hydrogen and 1 unpaired electron on second hydrogen atom. Then that hydrogen atom is directly combined with that carbon atom and the second hydrogen atom is combined to second carbon atom. Then we get carbon carbon single bond with addition of 2 hydrogen atoms. Then these are known as alkanes. That is the preparation of alkane from alkene or preparation of ethane from ethene. There is also next example, that is propene. See here, it contains carbon carbon double bond
in the carbon carbon double bond containing, that is the unsaturated compounds which have a addition reaction. ह्याच्यामध्ये काय असतात, ऍडिशन रिएक्शन होतात डायरेक्ट. म्हणजे एक काढून जरी एक ठेवत असलो आपण तर त्याला रिप्लेसमेंट रिएक्शन म्हणायचं किंवा सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणायचं. जिथं रिप्लेसमेंट होते आणि जिथे डायरेक्ट ऍड होतो त्याला आपण काय म्हणायचं, ऍडिशन रिएक्शन म्हणायचं. तर हे अनसॅच्युरेटेड कंपाऊंडच्या बाबतीत सगळ्या ऍडिशन रिएक्शन होत असतात. आता ह्याच्यामध्ये ऍडिशन होतं, कसं होतं, तर हा जो डबल बॉन्ड आहे त्यातला एक बॉन्ड ब्रेक होतो आणि एक बॉन्ड ब्रेक झाल्यामुळं प्रत्येकी एक एक कार्बनवरती एक एक अनपेड इलेक्ट्रॉन राहतो आणि तो अनपेड इलेक्ट्रॉन हा ह्या हायड्रोजनशी जोडला जातो आणि असं आपल्याला काय भेटतं, वी गेट अ प्रोपेन ॲज लाईक दॅट. नेक्स्ट, फ्रॉम अल्काइन्स. आता हे झालं अल्किन्स पासूनचं प्रिपरेशन. आता काय आहे, अल्काइन्स पासूनचं आपल्याला प्रिपरेशन बघायचं आहे किंवा अल्काइन्स पासून कसं करायचं, म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे. अल्काइन्स मध्ये काय असतं, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो. देर इज द ऍडिशन ऑफ 4 hydrogen atoms. That means it taken twice because it contains 2 double bonds. Sorry, there is contains 2 pi bonds. That means each bond contain one electron each on that carbon atom. Then we get 4 unpaired electrons. To combine these 4 unpaired electrons by these 4 hydrogen atoms. इथं ट्रिपल बॉन्ड आहे. ह्या ट्रिपल बॉन्ड मध्ये एक सिग्मा बॉन्ड असतो आणि 2 जे असतात ते पाय बॉन्ड असतात. आणि पाय बॉन्ड हे काय असतात, वीक असतात, म्हणजे काय, कमकुवत असतात. तर ते पाय बॉन्ड अगोदर ब्रेक होतात. 2 पाय बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे काय, इकडे जो काही कार्बन आहे त्याच्यावरती हा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर एक अनपेड इलेक्ट्रॉन तयार होतो, दुसऱ्या कार्बनवरती एक अनपेड इलेक्ट्रॉन तयार होतो. तसं सेम हा पाय बॉन्ड तुटल्यानंतर इकडे एक अनपेड इलेक्ट्रॉन आणि इथे एक अनपेड इलेक्ट्रॉन. आता इथं 2H2 असं आहे बघा, 2H असं लिहिलेलं आहे. म्हणजे काय, किती हायड्रोजन झाले इथं, त्याला 2 ने गुणायचं म्हणजे किती, 4 झाले. हे बघा, ट्वाइस H2 म्हणजेच 4 हायड्रोजन आयटम झाले. तर हे 4 हायड्रोजन आयटम जर आपण ह्याच्यामध्ये ऍड केले तर ह्याच्यापासून आपल्याला इथेन मिळतो. देन वी गेट इथेन फ्रॉम इथाइन. That is the preparation of alkane from alkenes and alkynes. Then after in next video